नाभीतील कंपन आणि श्वासाचे विसर्जन, अंतर्गत ऊर्जेच्या जागृतीचा एक सूक्ष्म क्षण. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे जो मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. मी पूर्ण झोपेत नव्हते ना पूर्ण जागी. शरीर विश्रांतीत होते, मन शांततेकडे झुकत होते आणि त्या क्षणी नाभीच्या भोवती कंपन जाणवू लागले. जणू आतून काहीतरी हलत होते. ऊर्जा स्वतःचा मार्ग शोधत होती. हा भाग केवळ शरीराचा नाही, हा मणिपूर चक्राचा प्रदेश आहे. इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि अंतर्गत शक्तीचे केंद्र. कुंडलींच्या प्रवासात जेव्हा साठलेली ऊर्जा हलू लागते तेव्हा ती शब्दात व्यक्त होत नाही, ती अनुभवात उतरते. थोड्याच वेळात माझ्या दोन्ही नाकपुड्यांतून एकदम जोरात श्वास बाहेर पडला. तो श्वास माझ्या नियंत्रणात नव्हता, तो शरीराचा निर्णय होता आणि श्वासाबरोबर नाभीतील कंपन थांबले. जणू काही पूर्ण झाले, जणू ऊर्जा आपले कार्य करून शांत झाली. योगशास्त्रात असे सांगितले जाते की ऊर्जा जेव्हा संतुलित होते तेव्हा प्राणवायू स्वतःहून विसर्जित होतो. तो श्वास नसतो, तो रिलीज असतो. हा अनुभव ना भ्रम होता ना कल्पना, तो होता जागृत शांततेत घडलेला एक अंतर्गत संवाद. अशा क्षणात घाबरण्याची गरज नसते, निरीक्षक होणे पुरेसे असते. कारण जे घडते ते आपल्या इच्छेने नसून शिवशक्तीच्या नैसर्गिक प्रक्रियेतून घडते. कुंडलिनीचा प्रवास नेहमी गाजत नाही, तो अनेकदा शांत कंपनातून, अनाहूत श्वासातून आणि अंतर्मनातील सैरातून पुढे सरकतो. हे अनुभव सांगण्यासाठी नसतात, तर ते जगण्यासाठी असतात.